2/9, 2/5, 2/11, 2/7 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहा। आता हे सर्व अपूर्णांक मी या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत। आता या सगळ्या अपूर्णांकात म्हणजे 2/9, 2/5, 2/11, 2/7 या सर्व अपूर्णांकाचे अंश समान आहेत। जर सर्व अपूर्णांकाचे अंश समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो व ज्याचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो। मग या ठिकाणी कोणाचा छेद लहान आहे तर 2/5 हा सगळ्यात अपूर्णांक मोठा आहे। ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा। मग त्याच्यापेक्षा जरा मोठा कोणता आहे 2/7, मग त्याच्यापुढे 2/7, त्याच्यापुढे कोणता मोठा आहे 2/9, 2/9 आणि सर्वात लहान कोणता आहे 2/11। म्हणून ह्या अपूर्णांकाचा उतरता क्रम 2/5, 2/7, 2/9, 2/11 पर्याय क्रमांक 3 आहे त्याचं उत्तर। 13/5 चा सममूल्य अपूर्णांक कोणता? तर 13/5 या ठिकाणी मी लिहिलेला आहे। 13/5 चा सममूल्य अपूर्णांक काढायचा। सममूल्य अपूर्णांक म्हणजे का तर अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणायचं, मग दुसरी संख्या जी मिळते तो त्याचा सममूल्य अपूर्णांक। समजा आपण अंशाने 2 गुणलं तर छेदाला पण 2 गुणायचं, मग दुसरा सममूल्य अपूर्णांक मिळणार। समजा 3 गुणलं तर 13 गुणिले 3, 5 गुणिले 3 तर तिसरा सममूल्य अपूर्णांक मिळणार। मग आपण या ठिकाणी सममूल्य अपूर्णांक काढताना बघूया। आता या ठिकाणी 65 आणि 25 आहेत। 13च्या पाढ्यात 65 येतात, 13 5 65, 5 5 25 म्हणजे अंशाला आणि छेदाला आपण 5ने गुणूया। अंशाला 5ने गुणलं, छेदाला 5ने गुणलं तर आपल्याला दुसरा सममूल्य अपूर्णांक मिळणार। 13 5 65 आणि 5 5 25 म्हणजे 13/5 चा सममूल्य अपूर्णांक 65/25 आहे। पर्याय क्रमांक 4 आहे त्याचं उत्तर। फुले मंडईतल्या एका दुकानात एकूण 240 आंब्यांच्या पेट्यांपैकी 2/5 पेट्या शिल्लक राहिल्या तर एकूण किती पेट्या विकल्या गेल्या? आता या ठिकाणी एकूण पेट्यांची संख्या दिलेली आहे 240, शिल्लक राहिलेल्या पेट्या 2/5, एकूण पेट्या 5 आहेत, त्याच्यातल्या 2/5 पेट्या काय झाल्या शिल्लक राहिल्या म्हणजे विकल्या गेलेल्या पेट्या किती 3 आहेत। म्हणून या ठिकाणी आपण मान्य केलेले आहे 5 बरोबर 240, एकूण 5 बरोबर किती 240 आहे, तर 3 बरोबर x मानू आणि आपण किंमत काढू या ठिकाणी। आता या ठिकाणी तिरकस गुणाकार असा करायचा आहे। 5 गुणिले x बरोबर 3 गुणिले 240 म्हणून x बरोबर 3 गुणिले 240 भागिले 5, 5 एके 5, 5 चोका 20, 5 40 म्हणून x बरोबर 3 गुणिले 48 म्हणून x बरोबर 144। पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर। 35/3 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा। हा अपूर्णांक आहे, आपण आता अंशाने छेदाने अंशाला भागायचं आहे। आपण भागाकार करू या ठिकाणी 35/3 हा तुमचा भाजक आहे, हा तुमचा भाज्य आहे आणि जे उत्तर येईल तर तुमचा भागाकार असेल। मग आता 3ने 35ला बघूया, 3 एके 3 वजा चिन्ह काढलं, 3 दशक म्हणजे 30 एकक, 5चे 5, 3तून 3 गेले 0। आता पुन्हा 5ला बघूया, 3 एके 3 वजा चिन्ह, 5तून 3 गेले राहिले 2, बाकी 0 बाकी 2। आता उत्तर आलं तर तुमचा हा भागाकार आहे, भागाकार। आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे। मग जो भागाकार आला आहे तो तुमचा पूर्ण भाग आहे, तो रेषेच्या डाव्या बाजूला येणार। 11 पूर्णांक छेद तसाच ठेवायचा आहे, ज्याने भागलं तो भाजक म्हणजे छेद तुमचा तसाच ठेवूया। 11.2/3 दोन्ही तुमची बाकी आहे, ती रेषेच्या वर येणार म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर झालेलं आहे 11.2/3। हा पर्याय क्रमांक 2 हे त्याचं तुमचं उत्तर आहे। पण ह्याचा आता अपूर्णांकात रूपांतर जर करायचं असेल तर छेदाने पूर्ण संख्येला गुणायचं म्हणजे 11 गुणिले 3 अधिक अंशस्थानचे 2 म्हणजे तुम्हाला ती संख्या पुन्हा मिळणार। 11 त्रिक 33 अधिक 2 35 छेद काय 3 आहे तो तसाच ठेवायचा। हा झाला अपूर्णांक। या अपूर्णांकाचा हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर 11.2/3। 1/4 सममूल्य अपूर्णांक कोणता? तर सममूल्य अपूर्णांक आपल्याला काढायचा आहे, पण त्याचा 1/4 हा अपूर्णांक आला पाहिजे। मग आता आपण पर्याय करणार आहे। आता पहिला पर्याय आहे 5/25, 5/25 अंशाने छेदाला एकाच संख्येने भागायचं आहे। 5 एके 5, 5 5 25 सममूल्य अपूर्णांक आला का नाही, 1/5 झाला, 1/4 आलेला नाही। आपण दुसरा करूया 61/244, 61 एके 61, 61 चौक 244 म्हणजे ह्याचा अपूर्णांक आलेला आहे 1/4
4 म्हणजे सममूल्य अपूर्णांकामध्ये 1/4 सममूल्य अपूर्णांक 61/244. खालीलपैकी कोणती आकृती 16/64 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शविते? आता 16/64 म्हणजे आपण अंशाला छेदाला भागूया. 16 एके 16, 16 चौक 64 म्हणजे 1/4. मग 1/4 असली आकृती आपण बघूया. आता या ठिकाणी किती आहे? 3. पहिल्या आकृतीमध्ये 3 भाग समान केलेले आहेत, त्याच्यापैकी 1 वापरलेला आहे म्हणजे हा पूर्णांक नाही, ही आकृती नाही. मग आता इथे किती केलेले आहेत? भाग 8 केलेले आहेत. मग छेदस्थानी समान वस्तूचे भाग केलेले खाली लिहायचे छेदस्थानी आणि व्यवहारात वापरलेला भाग 1 आहे म्हणून वरती 1 लिहूया. 1/8 अपूर्णांक तयार झाला म्हणजे ही पण आकृती नाही. मग तिसरी आकृती बघा. तिसऱ्या आकृतीत समान 4 भाग केलेले आहेत, समान केलेले भाग 4 आहेत, त्याच्यापैकी व्यवहारात वापरलेले भाग 2 आहेत म्हणजे ही पण आकृती नाही. या ठिकाणी चौथी आकृती आहे. समान केलेले भाग 4 आहेत, त्याच्यापैकी व्यवहारात वापरलेला भाग 1 आहे म्हणजे 1/4 ची आकृती पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर.